स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हे तसं असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही रे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. संध्याकाळी येतो मग मी तुझ्या ऑफिसमध्ये. हो हो बाय. अवी मी तुला 5 मिनिटांनी गॅस बंद करायला सांगितला होता ना. किती शिट्या झाल्या? माहित नाही. माहित नाही काय माहित नाही? साधी कुकरची शिट्टी तुला ऐकू येत नाही? तुझं ना घरात लक्षच नसतं. श्रीकांतला मी तुला फोन करायला सांगितला होता, तो तरी केलास? अगं तेच सांगतोय, त्याचा फोन आला होता, त्याच्याशी बोलत होतो म्हणून माझं मग लक्ष काय नाही. बोलला तो? अगं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल काही टिप्स देत होता. मग तू काही विचार केलायस का? अवी बघ, वर्षभरात आपण काही इन्व्हेस्टमेंट केली नाही, सगळं डोक्यावर येणार आहे आता. तू तुझ्या तोंडाचा पट्टा जरा कमी करशील तर माझं आणि श्रीकांतचं काय बोलणं झालंय तुला सांगू शकेन. जरा बस इकडे शांतपणे बस. हे बघ मी असं ठरवलंय, मी ठरवलंय म्हणजे श्रीकांतने मला असं सजेस्ट केलंय की तुम्ही टॅक्स सेव्हिंग साठी एक कार घ्या, 4 व्हीलर. हा, इकॉनॉमिकल कार. म्हणजे त्या कारने मी तुला आधी बँकेत सोडेन, तनूला सोडेन आणि मग मी असा स्टाईल मध्ये ऑफिस मध्ये जाईन. आता बघ ना, आमच्या ऑफिस मधल्या बऱ्याचशा एक्झिक्युटिव्ह कडे छोटी का होईना पण एक 4 व्हीलर आहे आणि मी अजून मोटरसायकल वरती. अवी आतापर्यंत आपली परिस्थिती होतीच कुठे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची? आईच्या प्रॉपर्टीचे पैसे हातात आले, त्यामुळे एवढी मोठी रक्कम आहे आज आपल्याकडे. त्या त्यांनी त्याला नको नको म्हणत असताना जमिनीचे अर्धे पैसे तिने आपल्याला दिले. आता तर टॅक्स मॅनेजमेंट करताना वाट लागणार आहे आपली. अगं म्हणून तर श्रीकांत असं म्हणतोय की तो आपल्यासाठी लोन अरेंज करू शकेल, पण तुम्ही कार घ्या. आणि श्रीकांत म्हणतोय म्हणून असं नाही का, मलाही असं वाटतं की खरंच आपली एक 4 व्हीलर असायला. हॅलो, हा बोल रे. संध्याकाळी का रे? बरं बरं, येते येते. चल बाय. सलीलचा फोन होता, हा, त्याला काहीतरी बोलायचंय माझ्याशी. संध्याकाळी ये बोलला. मग संध्याकाळी बँकेतनं परत येताना जाऊन या घरी. हा तसंच करेन. बरं पण आता हे कारचं फायनल ना? अरे तू ठरवलंयस ना आता. नाही, मी ठीक ठरवलंय. तू हो म्हटल्याशिवाय मी काहीतरी करतो का? ओके देन फायनल. काय ग, कशाला बोलावलंय ह्याने? काही कळत नाही, सांगत नाही मला पण अरे अजिबात. बरं आलं. सानिका, अवंतिका, बोल. तुमच्याशी एक खूप महत्वाचं बोलायचं आहे. असं झालेलं आहे की बाबांचं पुस्तक प्रकाशित होत नाहीये. काय? त्याच्यामुळे बाबा खूप अपसेट आहे. परवा दिवशी मी आणि रीमाचे पप्पा आम्ही भेटलो होतो. आमच्या बिझनेस प्लॅन विषयी नवीन एक्सपान्शन काय करता येईल याचा जरा विचार करत होतो. तर आमच्या डोक्यात असं आलं की समजा आपण स्वतःचं पब्लिशिंग हाऊस चालू केलं तर. मग म्हणजे करून बघायचं ना, करून बघायला काय हरकत आहे. हा, आणि त्यातल्या त्यात जर कोणाचा आपल्याला तयार सेटअप मिळाला तर नथिंग लाईक इट. एक ग्रेट. पण आणि हे बघ, आपण ना अत्यंत छोट्याशा प्रमाणात सुरुवात करून बघायची. हा, हे बघ अभि, तुला लिटरेचर मधलं कळतं, सानिका तुला अकाउंट्स मधलं कळतं, मार्केटिंगचं मी आणि पप्पा आम्ही दोघं बघून घेऊ ना. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे
मे मध्ये बाबांचा वाढदिवस येतो आणि त्यांच्या वाढदिवसाला गुपचूप आपण हे पुस्तक छापून त्यांना गिफ्ट करायचं. दॅट्स ग्रेट. ही खूप छान आयडिया आहे. त्या प्रकाशकालाही त्याचं उत्तर आपोआप मिळेल. अरे पण ह्यात कमर्शियली काय विचार करायचा? ए सलील, आपलं पब्लिशिंग हाऊस चाललं ना नीट तर आपण खूप खूप चांगली पुस्तकं काढायची. हा, अगदी वेगळी. अरे, तू तर स्वप्नच बघायला लागलीस की. मग स्वप्न पाहायलाच पाहिजे, त्याशिवाय पुढे कसं जाणार माणूस? राईट. ए मी ना विनाशशी बोलून घेते. मला यात पैसे इन्व्हेस्ट करायला नक्कीच आवडेल. येस. ए पण तुमच्या दोघांच्या गाड्यांचं काय? गाड्यांचं काय घेऊन बसली? गाड्या नंतर कधी घेता येतील का? पण या मे महिन्याच्या आत बाबांचं पुस्तक झालं पाहिजे. येस. ओके बेटा, रखते. बाय. काय ग? कोणाचा फोन होता? अवंतिकाचा. काय म्हणते? काय नाही, सगळं काही ठीक आहे. मी तिला सांगितलं अनिशच्या ड्रिंक्स घेण्याबद्दल. कशाला? कशाला काय, तीच त्याला समजावेल. अरे आज एका आठवड्यात त्याने 2दा ड्रिंक्स घेतलं. अशी सवय लागली म्हणजे ड्रायव्हिंग करताना कुठे ऍक्सिडेंट वगैरे झाला तर काय करणार? डोंट वरी गीता, मी समजावलंय त्याला. खरंच राम, देव सुद्धा ना खरं प्रेम करणाऱ्यांचीच का परीक्षा घेतो? उसी के दिल से क्यों खेलता है? आजकल तो कुछ करने को दिल ही नहीं करता. इतिशा को देखती हूँ ना तो सारा दुख भूल जाती हूँ मैं. गीता, आता आपल्याला तिच्यासाठीच जगायचं आहे. सच कहा आपने. जिसने बुरा वक्त दिखाया वो अच्छे दिन भी दिखाएगा ही. हॉलमध्ये टीव्ही ऑन होता. हा, मी आलो, फोन आला होता म्हणून आतमध्ये आलो ना, म्हणून राहिला असेल. माहित आहे ना, आपण खूप वेळ बोलतो फोनवर. अशा वेळेस पंखा टीव्ही ऑफ करावा. जाऊ दे ना. जाऊ दे ना काय? आईकडे असताना ना फटके पडायचे आम्हाला. बाबांना अजिबात आवडत नाही वीज वाया घालवलेली. तुझे बाबा ग्रेट आहेत. आहेतच. हे त्यांच्या पुस्तकाचं काय झालं ग? कुठे काय? व्याकरणाचं पुस्तक छापायला कोणीच तयार नाही. अभि तुला माहितीये, आता आम्ही ठरवलंय की त्यांचं पुस्तक आपणच छापायचं म्हणून. काय? अरे सलील म्हणत होता की आपण एखादी छोटीशी प्रिंटिंग प्रेसच विकत घेऊया, म्हणजे तयार सेटअप असलेली. सलीला काय वेळ लागले का? अभि नाही, त्याला काय कळतं काय त्यातलं? अरे हे बघ, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काहीही माहिती नसते अशा गोष्टीमध्ये आपण कशाला लुडबुड करा, असा निरोप सांग त्याला. तो सगळी माहिती काढतोय. त्याने काय होतंय? सलील मध्ये एवढी धमक आहे की तो काही करू शकतो. वा, काय कॉन्फिडन्स आहे भावाबद्दल. आहेच. आणि मी त्याला कबूल केलंय की आम्ही थोडं भांडवल घालू. आपण हे तू कोणाला विचारून सांगितलंस? नाही, आपलं काय ठरलं होतं? कार विकत घ्यायचं. मग अरे बाबांसाठी काहीतरी करावं अशी माझी फार इच्छा आहे. अरे पण म्हणून प्रिंटिंग प्रेस विकत घ्यायची? धन्य आहात तुम्ही. हे बघ, तुला जे काही करायचंय ना ते तू तुझ्या बळावर कर. मी असली मदत नाही करू शकत. मी ठरवलेलं आहे, मी कार विकत घेणार आणि दॅट्स फायनल. चालेल, ठीक आहे. तुला काही मदत करायची नसेल ना तर नको करूस. तू कशाला मदत करशील? ते तुझे थोडेच बाबा आहेत. त्या दिवशी त्यांचा पडलेला चेहरा माझ्याच्याने नाही बघवला. ठीक आहे, मी करेन काहीतरी. तुम्ही बायका ना, लग्न झालं तरी आई बाबांचं कौतुक करायचं काय सोडत नाही.
निखिल काल काल अनिशच्या आईचा फोन आला होता. हं. त्यांच्याशी बोलल्यापासून मी जाम अपसेट आहे. का ग? काय झालं? निखिल, मी अनिशशी लग्न करत नाही ही गोष्ट त्यांनी खूप मनाला लावून घेतली. आंटी सांगत होत्या की तो गेले 2-3 दिवस पिऊन घरी येतोय. सॅड. निखिल, मला हे ऐकल्यापासून खूप खूप गिल्टी वाटतंय. काय असतं अवंतिका, जो एखाद्यावर प्रेम करत असतो ना, त्याला फक्त एवढंच वाटत असतं की त्या समोरच्या व्यक्तीनं आपलं प्रेम ऍक्सेप्ट करावं. म्हणजे काही झालं तरी आपल्या आवडत्या व्यक्तीचं प्रेम मिळवण्याचा वेडेपणा नाही सर. निखिल, मी काल मनाशी खरंच खूप विचार करत होते की प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे. आपण दुसऱ्यावर करतो ते प्रेम जास्ती महत्वाचं का दुसरं आपल्यावर करतो ते? कोणतं प्रेम जास्ती खरं? खूप वेळ विचार करूनही मनाला पटत नव्हतं. आणि अजूनही पटत नाहीये की केवळ एक व्यावहारिक तडजोड म्हणून मी अनिशला होकार दिला. बघ, अनिशच्या प्रेमाचा मी रिस्पेक्ट करते, पण त्याला असं हट्टाचं हव्यासाचं ग्रहण नको लागायला. मी काल या गोष्टीवर खूप विचार केला आणि म्हणूनच मनाशी असं पक्क ठरवलं की स्पष्टपणे एकदा तुझ्याशीही बोलायचं. आपल्या गेल्या 2-3 भेटीमध्ये मला असं खूप जाणवलं की तुला अजूनही वाटतंय की आपण दोघं एकत्र येऊ, आज ना उद्या आपलं लग्न होईल. पण मला तुला कोणत्याही आशेवर ठेवायचं नाही. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही निखिल. निखिल, निखिल प्लीज. मलाही माहिती आहे की तुला वाईट वाटेल खूप. तुला कदाचित असंही वाटेल की मी तुझा फायदा घेतला, पण मी स्वतःला खूप प्रश्न विचारले, स्वतःची निर्बत्सा नाही केली. पण माझ्या मनात काय चाललंय हे माझं मलाच समजत नव्हतं. इतका गोंधळ चालू होता. अनिशच्या निमित्ताने मी या सगळ्याचा खूप विचार केला आणि आता मला उत्तर सापडलं. म्हणूनच मी निर्णय घेतला तुला स्पष्टपणे सांगितलं. तुझ्या माझ्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा भूतकाळ, आपली कुटुंब. निखिल, लग्न फक्त नवऱ्याशी करायचं नसतं. स्त्री लग्न करते ती त्या संपूर्ण कुटुंबाची, त्या घराशी. तुझ्या घरातली माणसं, भावना मावशी, पूर्वा, अमोल मला नाही ऍक्सेप्ट करू शकणार. निखिल, परिस्थितीच अशी आहे की मी त्यांना दोष पण नाही देणार. माझ्या आईचं मत माझ्यासारखंच आहे. आणि खरं सांगू निखिल, माझ्या आयुष्याच्या या स्टेजला मला कुणालाही दुखवून सुख मिळवायचं नाहीये. कुणालाही दुःखी करून मी सुखी होऊच नाही शकणार. आणि अगदी खरं सांगायचं तर मला लग्नच करायचं नाही. निखिल, I'm sorry, but मला माहिती आहे तू मला समजून घेशील.
चल तुला घरी सोडून इथे आल्यापासून किती आनंदात होती हो ना हं? काय तिच्या त्या शो बद्दल भरभरून पेपर मध्ये आलं, जाम खुश होती. आणखी एका शोची ऑफर सुद्धा मिळाली होती तिला. निखिल तू केव्हा आलास? मगाशी झालो. पण तुम्ही दोघं कुठनं येत आहे? अरे आम्ही मृणाईला सोडायला गेलो होतो. सोडायला मनूला? कुठे? अरे बेंगलोरून फोन आला होता, तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून. मी तिला म्हटलं मी तुझ्या बरोबर येते म्हणून, पण एकटीच जाते म्हणाली. पोचल्यावर फोन करते म्हणाली. आणि तुला किती ट्राय करत होती ती फोन करण्याचा, पण नाही लागला. मी तिला म्हटलं मी सांगते निखिलला, तो तुला फोन करेल, काळजी नको करूस. पण तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणजे काय सिरियस तर नाही ना? हा तसं सिरियसच आहे. किडनी अगदीच खराब झाली. हो. बरं, मी आता जेवणाची तयारी करू. येताय तुम्ही दोघं? निखिल निखिल काय झालं? काय नाही. काहीतरी झालं हे नक्की, खरं सांग. आज दादा अवंतिकानं मला स्पष्ट सांगितलं की ती माझ्याशी लग्न करणार नाहीये. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे वाटत होतं ते फक्त आपल्यालाच वाटत होतं. नाही दादा, तिलाही कळत नव्हतं की तिला माझ्याबद्दल नेमकं काय वाटतंय. नाही नाही, असं कसं असेल? हे सायकोलॉजिकल आहे दादा. काय आहे की तिला म्हणजे असं तात्पुरतं वाटत होतं की कदाचित मेंटल सपोर्ट म्हणून असेल किंवा एखादा मित्र हवा ज्याच्याबरोबर ती मनातलं सगळं शेअर करू शकेल म्हणूनही असेल. पण हे वाटणं अगदी माझ्याबद्दल पॉझिटिव्ह होण्याइतपत वाढलं. आणि काय असतं दादा की अशा वेळेस ना माणूस मग स्वतःला प्रश्न विचारतो. तसा अवंतिकानं विचारला स्वतःला प्रश्न. आणि तेव्हा तिला या भावनेचा खरा अर्थ जाणवला. आणि काय आहे की संभ्रमावस्थेत एखादं नातं निभवण्यापेक्षा जर त्या नात्याचा खरा चेहरा असा कळला तर ते नातं एकदम असं सोपं होतं, स्पष्ट होतं, नाही का? निखिल, हे जितक्या कोरडेपणानं तू मला सांगतोस तितके तुझे डोळे कोरडे नाही. Anyway, I must leave you alone. Take care. भवन